नागोठण्यातील शालेय विद्यार्थी, पालक आणि प्रवाशांच्या एका मोठ्या समस्येला अखेर पूर्णविराम मिळाला असून शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर नागोठणे येथे कनिष्ठ महाविद्यालय तसेच प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना उन्हात आणि पावसात उभे राहून एसटी बसची वाट पाहावी लागत होती. येथे हक्काचे बस स्थानक किंवा शेड नसल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत होते. हीच गंभीर समस्या ओळखून शिवसेना शिंदे पक्षाचे नागोठणे विभाग संघटक दिनेश घाग यांनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, कळंबोली आणि पनवेल कार्यालयाकडे पत्राद्वारे हक्काच्या बस स्थानकाची मागणी केली होती. दिनेश घाग आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या मागणीचा सातत्याने आणि आक्रमक पाठपुरावा केला. अखेर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या मागणीची दखल घेत नागोठणे हायस्कूल समोर महामार्गाच्या दोन्ही बाजूला बस स्थानकाची उभारणी केली आहे. या नवीन बस स्थानकामुळे आता विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि प्रवाशांना ऊन, वारा, पावसापासून मोठा दिलासा मिळाला असून सर्वांनी प्रशासनाचे आणि शिवसेनेचे आभार मानले आहेत. दरम्यान या नवनिर्मित बस स्थानकाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य सुमित काते, शहर प्रमुख संतोष चितळकर, नागोठणे विभाग संघटक दिनेश घाग, पांडुरंग कामथे, सुजय वाजे, बाळू रटाटे यांच्यासह शिवसेनेचे अनेक आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकभावनेची कदर करत उभारण्यात आलेल्या या बस स्थानकाचे संपूर्ण नागोठणे परिसरातून कौतुक केले जात आहे. जनोदयकरिता नितीन गायकवाड, नागोठणे.